आशीर्वाद देऊन तेही वाढवयास सांगितले. ते वाढवायला सांगितले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. सन्मान, आदर, गौरव, महिमा त्याला देत. पुन्हा एक वार या ठिकाणी आशीर्वादाबद्दल आपण या ठिकाणी शिकत आहोत. 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये मार्क वर्तमान अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 7 मध्ये लिहिलेले आहे. त्याच्या जवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या त्यांनी भरून घेतल्या. तिथे सुमारे 4000 लोक होते. मग त्याने त्यास निरोप दिला. नंतर लागलाच तो आपल्या शिष्यासह मचव्यात बसून दलमनुथा प्रांतात आला. 4000 भोजन आणि या ठिकाणी झालेला चमत्कार, या ठिकाणी परमेश्वराने केलेला आशीर्वादित आपण पाहूयात. त्या दिवसात पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता. त्यांच्याजवळ खावयाला काही नव्हते. आजही बरेच लोक आहेत भुरटे, खायला काहीच नाही. ह्या जगातल्या अन्नाविषयी नाही, देवाचं सत्य टिकणार, स्वर्गातून उतरणार, जो परमेश्वराचा पुत्र परमेश्वर ख्रिस्त म्हणत आहे, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. अनेक लोकांकडे ही भाकर नाही. आज अनेक लोकांना हे खावयास नाही. जगातलं वेगळ्या पद्धतीचं, जगातलं भरपुरीचं आणि शरीराला, जीवाला, आम्हाला सांसारिक आणि जगामध्ये असणार चांगल्या प्रकारचं ताजं तवानं अन्न मात्र भरपूर आहे. अन्नाची वाण नाही. पण माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाईवडिलांनो, या दिवसामध्ये आम्ही जीवन जगत असताना आज अनेक लोक आहे की सत्य वचन त्यांच्याकडे नाही, सत्य वचन त्यांनी ऐकलेलं नाही, सत्य वचनाचा स्वीकार केलेला नाही, सत्य वचनानंतर त्यांचं जीवितक्रम लाईव्ह सेशनला म्हणजे त्यामध्ये आचरण केलेलं नाही. चमत्कार कसा होईल? आशीर्वाद कसा मिळेल? आज आपण हाच 4000 जो भोजनाचा जो चमत्कार आहे, लोकांना एवढंच माहिती आहे की प्रभूकडे आले, ते उपाशी होते आणि प्रभूने तिथं मासे आणि भाकरीचा चमत्कार केला, त्यांनी खाल्लं आणि काही टोपल्या उरल्या. परंतु हा दाखला पुन्हा एक वार आम्ही समजून घेतला पाहिजे. त्या दिवसात पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्यांच्या जवळ खावयाला काही नव्हतं. त्यांच्याजवळ खावायला काही नव्हतं. 2 प्रकारे त्यावेळेस लोक उपाशी होते. एक तर ओरिजिनल शरीराला लागणार अन्न त्यांच्याजवळ नव्हतं, किंवा त्यांच्याजवळ होतं परंतु बराच काळ किंवा बराच वेळ किंवा बराच टायमिंग, अर्धा दिवस गेल्यामुळं काय झालं की त्यांच्याकडची जी शिदुरी होती, भाकरी होत्या, त्या संपल्या. आजही आमचे 4 पिढ्या 7 पिढ्या 50 वर्षवाली आणि मेन लाईन चर्चवाली, CNI काय, UCNI काय, प्रोटेस्टंट काय, डुबुक काय, सेल्वेशन आर्मी काय, कॅथोलिक काय, काय पायलीचे 50 बनतय आहे का काही खायला? जगातल्या मालपाणीने भरपूर मोठं येतं. आका आमच्या भारत देशाला सलग कितीतरी दिवस पूर्वी तर एवढं मालपाणी आहे त्यांच्याकडं. पण आत्मिक अन्न आहे का? आत्मिक भोजन आहे का? देवाकडून येणारं सत्य वचन आहे का? त्याप्रमाणे लोकांना शिकवण आहे का? लोकांना सत्य मार्गामध्ये चालवत आहे का? अनेक लोक आज देखील उपाशी येतात. जगिक अन्न भरपूर आहे, जगिक गोष्टीने भरपूर आशीर्वादित झालेले आहेत. बंगला आहे, गाड्या आहेत, वावरे शिवरे, गाड्या घोड्या आहेत, चांगले टेटस आहे, चांगली नोकरी पाणी आहे, नोकरी आहे, छोकरी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आध्यात्मिक काही आहे का? आज अनेक लोक प्रभूजवळ जमलेत 4 पिढ्यापासून, पण खायलाच काही नाही. तेच तीनदा तेच, दुसरं काही नाहीच, बदल नाहीच. अहो, आमच्या शरीराला चोचले इतके भारी भारी की आम्ही घरातलं अन्न खाऊन खाऊन कंटाळा, तर कधीतरी एखाद्या टायमिंगला हॉटेलमध्ये, धाब्यावर किंवा एखाद्या चमचमीत ठिकाणी जाऊन थोडीशी जीवाची हौस करतो. तसं चमचमीत एखाद्या देवाचं सत्यवचन कधीतरी खात जा. लोकांना नाही, तेच भरकटलेलं, त्याच्यात तथ्य नाही, सत्य नाही, आत्मिकता नाही, धार्मिकता नाही, आज्ञा नाही, विधी नाही, नियम नाही, परमेश्वराला खुश करणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यांच्या जवळ खावयाला काही नव्हतं. म्हणून त्याने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटलं, मला ह्या लोकांचा कळवाळा येतोय.
कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत. 3 दिवस झाले माझ्या बरोबर आहेत. यांच्याजवळ खायला नाही. पहिल्या दिवशी आणलेल्या बाजरीच्या भाकरी, चपात्या, पुऱ्या, बेसन, चटणी, भाकर संपली असेल. आमच्यासारखं नाही बिर्याणीचे डबे भरून नेले किंवा बारी बारी आयटम डब्यात भरून घेऊन गेले टिफिन मध्ये. सर्वसाधारण लोक होते ते. आणि परमेश्वराचं वचन ह्या त्या ठिकाणी डोंगराळ हिरवेगाळ प्रदेशात त्या हिरवळीवर या समाजापासून तुटक, गावापासून तुटक, शहरापासून तुटक, दुकानांपासून तुटक, नाही तर आहेत आमच्या मिटिंगा. वड्यापावाच्या गाड्या काय, शेंगदाणे फुटाणेवाले काय, बिर्याणीच्या डेगाची डेगा काय. मग आमचे याजक साहेब ठेवतात मिटिंग आणि मग प्रत्येक दुकानदाराकडून 10,000 हजार 1 लाख तर तिथंच टोपी मारून मोकळे. मग काही लोक देवाचं वचन ऐकतेत, काही लोक स्तुती स्तवन करतेत, काही लोक टाळ्या वाजवितेत, काही लोक फुटाणे खातेत, काही वडापाव खातेत. त्याच्यात मध्ये ज्यांनी मिटिंग ठेवली त्यांचे लोक कॅलेंडर इकितेत, स्टॅच्यू इकितेत, पुतळ्या इकितेत, माळा इकितेत, घड्याळा इकितेत, हातातले हे विकितेत, रुमालाचे तुकडे इकितेत, तेलाच्या बाटल्या इकितेत, पाण्याच्या बाटल्या इकितेत. इथं काही नव्हतं. हे लोक ज्यावेळेस गेले ना ते डोंगरावर गेले जिथं काहीच नाही. आणि म्हणून आम्ही प्रार्थनेला बसताना अशा प्रकारे पाहिजे की आमच्या जवळ जगातलं कुठलीच गोष्ट नाही पाहिजे. म्हणजे आमच्या चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आम्हाला हवा असणाऱ्या गरजा आणि आमचं सातत्याने भटकलेलं लक्ष ज्यावेळेस एकवट होईल त्यावेळेस आशीर्वाद. ह्या सगळ्या गोष्टी जर घेऊन प्रार्थनेला बसलं ना आशीर्वाद नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, हे लोक गेल्या 3 दिवसापासून परमेश्वराचं वचन ऐकत होते. आणि मग या 3 दिवसामध्ये जैविक पद्धतीने जर आम्ही विचार केला तर कदाचित आज जेवण करून घेऊन गेलोय, परंतु 3 दिवसाचा मेळावा आहे, 3 दिवसाची मिटिंग आहे, 3 दिवसाच्या फास्टिंग प्रेयर आहे, 3 दिवसाच्या उपास प्रार्थना आहे, 3 दिवसाच्या फायर ब्रिगेडच्या मिटिंग आहेत, 3 दिवसात पेन ओलिव्ह त्याला काय म्हणतात पवित्र आत्म्या अभिषेकाने भरणारे 3 दिवसाच्या मिटिंगा. काय काय मिटिंगा ठेवतात. सगळं सामुग्री जवळच. या ठिकाणी ते 3 दिवस झाले सातत्याने परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ते माझ्या बरोबर आहेत. म्हणजे ते वचनाबरोबर आहेत, म्हणजे ते अनुकरण करत आहेत, म्हणजे ते स्वीकारित आहेत, म्हणजे ते स्वतःचं परिवर्तन करून घेत आहेत, म्हणजे ते पश्चाताप करीत आहेत, म्हणजे त्यांना त्यांच्या पापाची जाणीव होत आहे, म्हणजे ते नवीकरण करून घेत आहे. ते मला स्वीकारित आहे, ते माझ्या बरोबर आहेत. आम्ही आहेत फक्त कुणाबरोबर? संस्थेबरोबर, पालक साहेबांबरोबर, परमेश्वराबरोबर कधी राहणार आहेत आम्ही? हे लोक सातत्याने 3 दिवस झाले अन्न पाणी जेवढं आणलं होतं पहिल्या दिवशी कदाचित संपला असन, दुसऱ्या दिवशी उरला असन, शिळ खाल्ला असन, तिसऱ्या दिवशी तर कंप्लीट हे उपास प्रार्थनाच असणार यांची, फास्टिंग अँड प्रेयर. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, आणि मग परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्यांचा कनवळा आला. याचा अर्थ असा आहे की परमेश्वर आमच्या खाजगी जीवनात पाहतो, याचा अर्थ आमच्या संसारात डोकवतो, याचा अर्थ आमचं टोपलं, परात, काठवट, आम्हाला हवी असणारी गरज, आमच्या शरीराला लागणारी भूक, आमच्या शरीरात असणारा स्टॅमिना, आमच्या शरीरात असणारा कमजोरपणा, आमच्या शरीरात असणारा थकवा, आमच्या मध्ये असणारी चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आमच्या मध्ये असणारी कर्जबाजारीपणा, आमच्या मध्ये असणारी अस्वस्थता, आमच्या मध्ये असणारं अज्ञान, सगळं काही परमेश्वर जाणतो. ज्यावेळेस परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिले की गेल्या 3 दिवस हे लोक माझ्या बरोबर आहेत, त्या अर्थी आता त्यांच्या जवळ खावायला काही नाही. साहजिक आहे, 3 दिवसाचं तर काही पुरू शकत नाही. आज आमची अशीच गत झाली. 50 वर्षापासून ख्रिस्ती खायलाच काही नाही, पण प्रभूच्या चरणाजवळच बसले नाहीत. 4 पिढ्याचे ख्रिस्ती प्रभूच्या चरणाजवळ नाही तर हे संस्थेजवळ बसून येतं, हे चर्चच्या त्या येणाऱ्या मिळकतीवर बसून येतं, टपून येते कावळ्यासारखी. जिथं प्रेत पडतेत ना तिथं गिधाड खेरट्या घालतेत, जिथं निवत ठेवल्या जातो ना तिथं कावळे येते. अशा प्रकारे तुमचं आणि माझं जीवन झालं. काही लाभाची गोष्ट असेल तरच प्रभू, आणि आमच्याकडे काही लाभ किंवा आमचा तोटा, नुकसान किंवा आम्हाला त्रास, संकट जर किंवा निंदा, नालस्ती किंवा काहीतरी गडबड गोंधळ जर होतोय तर मग प्रभूच नाही. आज परिस्थिती जर पाहिली तर अशाच प्रकारे तुमचं आणि माझं धार्मिक जीवन आम्ही परमेश्वरासमोर सादर करत आहोत. म्हणजे याचा अर्थ आम्ही परमेश्वराबरोबर नाही, प्रभू बरोबर जीवन नाही आमचं. आमचं जीवन आहे जगाबरोबर, आमचं जीवन आहे
जगातल्या खेळी खुशाली बरोबर. आमचा मित्र आज फ्रेंड काय देऊ हा आज फ्रेंडशिप डे. सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमची मैत्री कोणाबरोबर माहिती का? एकच मित्र. कोण मित्र? येशू आणि ओझे वाहवया. एकच मित्र आहे प्रभू येशू ख्रिस्त. तो आमचं ओझं वाहतो आणि म्हणून तो म्हणतो अहो कष्टी आणि भारक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझं जो हलका आहे तुमचं जड झालेलं ओझं पापाने शापाने चिंताने काळजा टेन्शन ताण दबावने टाकून द्या. मी स्वतः घेतो ते आणि माझं हलकं ओझं तुम्ही घ्या. पण तू नाही. आमचा मित्र कोण? जगातला. आमचा मित्र कोण? तो दुष्ट. आमचा मित्र कोण? तो सैतान. आमचा मित्र कोण? दुष्ट गोष्टी आज्ञाभंग करणाऱ्यांचा समूहाच आमचे मित्र. नावाला आमचे मित्र आहेत याजक पास्टर फादर पण ते तेच कॅटेगरी मधले. प्रभू आणि मित्र कुणीच नाही. आणि म्हणून परमेश्वरला त्यांचा कनवळा आला आणि तो त्यांना म्हणत आहे की त्यांच्याजवळ खायला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील. आता त्यांना उपाशी लावणं गरजेचं नाही. आता त्यांची भूक भागवणं खूप गरजेचं आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो वडिलांनो, जे परमेश्वरासाठी भुकेले आहेत ते तृप्त होतील. जे परमेश्वरासाठी ताणलेले आहे ते तृप्त होतील. त्यांची तहान भागल्या जाईल कारण त्यांच्यामधून जिवंत पाण्याचे झरे उघडले जातील. जे परमेश्वरासाठी भुकेले आहे त्यांच्यासाठी ती भाकर जीवनाची भाकर जी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे आणि जो कोणी खाईल त्याला कधीही मरणार नाही. तो त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. जैगिकरित्या कदाचित मरतोल पण आध्यात्मिक आत्मिक धार्मिक सार्वकालिक वतन जीवन मात्र 100% आमचं. मग ही भाकर खा. आज हे लोक 3 दिवस काही तिथं नाच गाण्याला नव्हते गेले. हा आता त्याच्यातला काही समाज आहे की त्यांनी ऐकलं प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करतो मग चला चमत्कार बघायला. काही भाग होते त्याने नाही हा सत्य बोलतोय. आमच्या अंतःकरणाला काळजाला टोचतंय कसं तरी. आम्हाला आमचं घृणा वाटायला लागली. आम्हाला परमेश्वराने जीवन दिलं आणि या जीवनाचं आम्ही काही सार्थक केलं नाही. चला जीवनाकडे जाण्याचे वचन ऐकू. काही तिकडे गेले. काही जण म्हणले अरे चला हे गेलेत म्हणून आपणही जाऊ. काठीने गोंगडे घेऊन द्या किरण मला बी जत्राला येऊन द्या किरण. निघायचा मोकार माय. ती चर्चला चालली तर मी चर्चला जाईल. ती नटली तर मी त्याच्यापेक्षा जादा नटन. आज आम्ही फक्त कॉम्पिटिशन म्हणून धार्मिकता स्वीकारलेली आहे. आज आम्ही कॉम्पिटिशन म्हणून देवाची सेवा देखील स्वीकारलेली आहे. आज असे अनेक पाळक पास्टर रेव्हरंड फादर बिशप साहेब गुरुजी साहेब कोऑर्डिनेटर साहेब आणि आणखीन काय भंतीजी काजी हबप जेवढे कोणते असे नाही. हे काय चाललंय माहिती का? एकमेकांना खाली खेचणं आपण वर जाणं. जसं जगामध्ये एखादा कंपनीचं प्रॉडक्ट निघाल्यानंतर त्याची ऍडव्हर्टाईज केल्या जाते. मग दुसरी कंपनी त्याच्यावर आणखीन एक प्रोडक्शन काढती आणि मग त्याच्यापेक्षा भाव कमी जादा होतो. त्याला डेकोरेटिव्ह करून लोकांपुढे मांडलं जातं आणि मग ते आपलं प्रोडक्ट विकायचं आणि आपलं पोट भरायचं. हाच धंदा राहिला. धंदा. ख्रिस्ती जीवन जगणं आणि ख्रिस्ती जीवनाला कलाटणीत येणं आणि ख्रिस्ताजवळ राहणं नाही. ख्रिस्ता बरोबर नकोच म्हणतात. घ्यापुरते आहे. मी आता समजा आपण आज मैत्री दिवस पण आहे आणि म्हणून मित्रासारखं देखील एक बातचीत करू इच्छितो. कदाचित पालक साहेबांनी जर चर्च मध्ये अनाउन्स केलं की पुढच्या रविवारी प्रत्येकाला 10,000 हजार रुपये देण्यात येणार आहेत. कृपया याची नोंद घ्यावी. सांगा बरं चर्च किती भरल? भरल किती? फक्त अंदाज करा तुम्ही. फक्त कल्पना करा. जरा असं थोडस फिल्म बघितल्यासारखं करा. पिक्चर बघितल्यासारखं असं स्क्रीन आणा ना पुढं. पालक साहेब जर म्हटले की आपल्या सभासदांपैकी प्रत्येकाला 10,000 हजार रुपये देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी आणि मीटिंग बरोबर सकाळी 10 ते 11 या वेळेतच होईल. लोक येऊन बसतील 9:30 काही काही तर सकाळी पाठच येऊन बसतील बिगर आंघोळीची. काही गाडी बिडी चुकली एखाद्या टायमाला गर्दी वाढलीच आणि नाही आपला नंबर लागला तर काय करायचा? पण पालक साहेब जर म्हटले ना तुम्हाला 10 ते 11 मध्ये सत्य देवाचं वचन परमेश्वरची भाकर मोडण्यात येणार आहे. देवाचं शरीर वाटण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पाणी वाटण्यात येणार आहे. त्या ठिकाणी स्वर्गातून येणारी जिवंत भाकर वाढण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्या. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो ही तफावत आहे. आम्ही प्रभू बरोबर आहोत का याचा अर्थ आम्ही फक्त घेण्यापुरते आहोत देण्यापुरते आहोत.
आम्ही फक्त टाइमपास पुरते आहोत. आणि म्हणून काही लोक काही केले की प्रभू हा तारणार आहे पाहायला गेले. काही लोक रानात कोण राजा आलाय ते पाहायला गेले. काही लोक म्हणले हा चमत्कार करतो म्हणून चमत्कार पाहायला गेले. काही लोकांना खायला घरी नव्हतं हे बोंबलत तिकडे गेले. जेवण असलो बघा किती गर्दी असते चर्चला. जेवण असलो कार्यक्रमाला बघा किती गर्दी असते. याच्यावरून अंदाज येतो. मग आम्ही पण काही शिकलो पाहिजे गोष्टी. आता या ठिकाणी हे 5-4 हजारांना भोजन दिलं याचा अर्थ असे 4,000 आत्म्याने भरलेले लोक नव्हते ते. 4,000 बिलियर्स लोक नव्हते ते. 4,000 एकदम देवाचे सेवक नव्हते ते. 4,000 लोक काही ते सगळे जे नव्हते. कोणी याच्यासाठी तर कोणी पाहण्यासाठी तर कोणी टाइमपास साठी तर कोणी निंदा करण्यासाठी तर कोणी मस्करी करण्यासाठी तर कोणी त्याला धरून देण्यासाठी तो कुठं चुकतोय का अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे 4,000 लोक होते. प्रभूने कुणावर अन्याय केला नाही. कुणाचाही दोष दिला नाही. कुणालाही नाव ठेवलं नाही. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची आज देखील हीच योजना आहे की प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं. प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं. एकाचाही नाश होऊ नये. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींना आवडलं ना आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथ ते मलाखीच्या ग्रंथापर्यंत आम्ही गेल्या 32 भागामध्ये आम्ही आशीर्वादाबद्दल चिंतन मनन अध्ययन केलं. आणि यामधून आम्हाला एकच समजलं की परमेश्वर आज देखील जो होता जो आहे जो येणार आहे. ज्याने अब्रामाला आशीर्वाद दिला. ज्या अब्रामाच्या कुळाला आशीर्वाद दिला. अब्रामाच्या वंशजाला आशीर्वाद दिला. अब्रामाच्या संतानाला आशीर्वाद दिला. आणि तोच परमेश्वर इब्री लोकांच्या पुस्तकाप्रमाणे कधी न बदलणारा देव कधी न बदलणारा तो आज देखील तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ इच्छित आहे. माझे प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं आज आमच्याकडे आशीर्वाद का नाहीत त्याचं एक कारण महत्वाचं या ठिकाणी लिहितंय की आम्ही परमेश्वराबरोबर आहोत असं आम्हाला वाटतंय. आम्ही चर्चला जातोय आम्हाला वाटतंय. आम्ही दान देतो आम्हाला वाटतं की आम्ही प्रभू बरोबर आहोत. पण तू नाही प्रियो. या जगातल्या बाह्य स्वरूपाच्या गोष्टी केवळ दर्शवण्यासाठी आम्ही प्रभू बरोबर आहोत असं होत नाही. तर प्रभू बरोबर राहणं म्हणजे परमेश्वरच्या सानिध्यात राहणं. परमेश्वरच्या वचनामध्ये राहणं. परमेश्वरच्या आज्ञाविधी नियमामध्ये राहणं. विश्वासामध्ये खंबीर राहणं. आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं याला म्हणतात प्रभू बरोबर राहणं. तू म्हणत आहे की हे 3 दिवस झाले माझ्या बरोबर आहेत. आम्ही किती वर्षाचे प्रभू बरोबर आहोत आज आम्हाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आता माझं वय झालं 47-48. मी करतो 22 वर्षापासून सेवा. कमीत कमी 22 वर्षापासून मी प्रभू बरोबर आहे. प्रभू मत बरोबर आहे. कधी कधी इकडे तिकडे होतं कारण पाप केलं का ऑटोमॅटिक प्रभूला मी सोडून जातो. प्रभू मला नाही सोडून जात. आता काही 40 वर्षाचे आहेत काही 50 वर्षाचे आहेत काही 7 पिढ्याचे आहेत. पण प्रभू बरोबर आहेत का हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रभू बरोबर जे लोक आहेत त्यांना आध्यात्मिक आत्मिक धार्मिक स्वर्गातला आणि जीवनाचा आशीर्वाद आहे. आणि जगामधले जे लोक आहेत त्यांना आशीर्वाद आहे परंतु फक्त जगातला. आणि जगातले सर्व आशीर्वाद लुप्त होणार आहे. परंतु स्वर्गातून मिळालेला आशीर्वाद आमच्यासाठी सार्वकालिक वतन जीवन हा मिळून देणार आहे. पुढे लिहिता येतो त्यांच्या जवळ खावायला काही नाही. आज हीच परिस्थिती आहे. प्रभूला म्हणून प्रभू आम्ही उपाशी आहोत. आमच्याकडे काहीच खायला नाही. आतापर्यंत आमच्या पाळक साहेबांनी फादर साहेबांनी याजक साहेबांनी भंतीजी साहेबांनी गुरुजी साहेबांनी कोऑर्डिनेटर साहेबांनी काजी साहेबांनी प्रिस्तुबर साहेबांनी ब्राह्मण साहेबांनी आणखीन जेवढे कोणते काही साहेब आहेत ना यांनी आम्हाला खायलाच नाही दिलो. सत्य नाही सांगितलं. कारण त्यांना 100% माहिती आहे की जर का यांना सत्य सांगितलं की आपली खाटण बिस्तरा उचलून येशूच्या नावात निघ. जसं तो 38 वर्ष दुखणेकरी बसला होता ना येशू ख्रिस्त आला म्हटलं ओट आणि आपली खाट घेऊन निघ लगेच. यांना बोऱ्या बिस्तरा बांधावा लागेल. हे याजक पाळक पास्टर लोकांना यांनी तर सत्य सांगायला सुरुवात केली तर. कारण सत्य ज्यावेळेस तुम्हाला समजल त्यावेळेस ज्या बंधनात तुम्ही आहात ते बंधन मुक्त होताल. पण आज तुम्हाला सत्य नको आहे तर मग राहा बंधनात. आणि बंधनात आहात आशीर्वादाची अपेक्षा नाही करायची अजिबात नाही. जर केली तर जगातले आशीर्वादच बघायचे तेच स्वीकारायचे. त्याच्यासाठी स्ट्रगल करायचं काबाड कष्ट करायचं काय दुनियादारी करायची ती करायची. त्याच्यात पापातच जगायचं पापातच मरायचं आणि तिकडे अधोलोकात नरकात जाऊन बिंदास बसायचं. तुम्हाला आणि मला इथेही आशीर्वादित जीवन हवं असेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर आशीर्वादित जीवन असेल तर 100% माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आम्हाला परमेश्वराच्या जवळ राहावं लागेल. त्याच वेळेस आशीर्वाद परमेश्वराला समोर ठेवून आशीर्वाद मिळणार नाही. परमेश्वराकडे पाहून आशीर्वाद मिळणार नाही. परमेश्वरा बरोबरच राहावं लागेल. आता परमेश्वर आमच्या बरोबर कसा राहील तर देवाच्या पवित्र वचनाच्या माध्यमातून ज्याच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले नियम आधी किंवा जे वचन आहेत ज्याच्या अंतःकरणामध्ये आहेत ज्याच्या हृदयामध्ये आहेत
आहेत आणि नुसते कोरलेले नाहीत, तर जो तो लाईव्ह दिवसामध्ये जगामध्ये जगत असताना जो तो आचरण करतो, पाळतो, कृतीमध्ये आणतो, त्याला आशीर्वाद. त्याच्याबरोबर देव. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 20 मध्ये सांगते, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, मी त्याच्या बरोबर जाईल. परमेश्वराच्या बरोबर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी रेफरन्स आहे. तो म्हणताय की मला त्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत. आम्ही आहोत का परमेश्वराबरोबर? परमेश्वराबरोबरच आम्ही पाहिजे. आमच्या बरोबरच परमेश्वर पाहिजे. ह्या दोन्ही पैकी काहीतरी पाहिजे. व त्यांच्या जवळ खावायला नाही. आता नेमकं आमच्या जवळ काही खावायला नाही. जगातल्या गोष्टी आहेत, पण तो आध्यात्मिक, आत्मिक, धार्मिक, देवाच्या आमच्या सार्वकालिक जीवनामध्ये, वतनामध्ये घेऊन जाणाऱ्या, सत्यामध्ये घेऊन जाणाऱ्या, परमेश्वराला आवडणाऱ्या गरजा, गोष्टी, हे जे आध्यात्मिक खाद्य ज्याला म्हणतात, ते आमच्या जवळ नाहीये. आमच्या जवळ आहे ना ते जुनं. शेळ्या भाकरी खाता का तुम्ही? शेळा भात, शेळ्या भाकरी, चपात्या. मग तर त्या काबड कष्ट इतके करावं लागते. आमच्या माता बहिणी उकांड्यावर, कुणाच्या कचरकोंडीत, कुणाच्या प्लास्टिक पिशवीत, कुणाच्या ते घंटा गाडी आले का त्याच्यात टाकून देते. आध्यात्मिक अन्नाची अशीच माती केली लोकांनी. हो, हे रियालिटी आहे. हे संस्थानावाले जे मेन लाईन वाले चर्च वाले जे आहेत ना, मेन लाईन चर्चचे, आता मी सगळ्या मिनिस्ट्रींचे नाव घेऊ शकतो, कारण मी काही कुणाला घाबरत नाही. मी फक्त त्या प्रभूला घाबरतो. याचा अर्थ असा नाही की त्यांचं टीकास्त्र करण्याचा मला अधिकार दिलाय माझ्या प्रभूने, तसंही पण नाही. पण तू बायबल असं सांगतोय की तुझा बंधू जर चुकत आहे तर त्याला वचनाने ताळ्यावर आण, त्याची चूक त्याला सांगून दे, त्याचं पाप दाखवून दे, यासाठी की त्याने त्या पापापासून फिरावं, चुकापासून फिरावं आणि त्याचं जीवन परमेश्वराला समर्पित करावं. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, हे उपाशी असताना स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना म्हणत आहे, मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील. सार्वकालिक जीवनाकडे जाणारी वाट, आणि त्या वाटाला जर आमच्या जीवनात जर या आध्यात्मिक अन्न नसेल, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, आमच्याकडे सत्य नसेल, आमच्याकडे पश्चाताप नसेल, आमच्याकडे देवाचे विषयी आवेश नसेल, आमच्याकडे विश्वास नसेल, आमच्याकडे कृती नसेल, तर सार्वकालिक जीवनाकडे जाणारा रस्ता, जसा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे, आणि जो कोणी माझ्याकडे येतो या रस्त्यावरूनच यावं लागेल. आता या रस्त्याला जात असताना माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, जसं आम्ही मार्केटमध्ये जातो किंवा गावाला जातो किंवा एखाद्या ठिकाणी जातो आणि या शरीराला व्यायाम होतो आणि या शरीराला भूक लागते, तहान लागते, या शरीराचा पॉवर कमी होतो, या शरीराला अशक्तपण पण जाणवतं, आणि मग चांगलं बिर्याणीचं दुकान पाहावं लागत, धाब्यावर चांगल्या प्रकारची दाल बाट्टा, बिर्याणी, काय 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 जे वाटन ते याला तृप्त करण्यासाठी, ताकद येण्यासाठी, पुढचा रस्ता चालण्यासाठी. मग माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, मार्ग, सत्य म्हटलेला जीवन, जो सार्वकालिक वतन, सार्वकालिक जीवन, सार्वकालिक सुख आणि सार्वकालिक स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्त्याला तुम्हाला आणि मला आमचा आत्मिक पॉवर, आत्मिक सामर्थ्य, आत्मिक शक्ती, आत्मिक ज्ञान, आत्मिकतेमध्ये एकदम एक स्टंट राहण्यासाठी देवाचं वचन. दुसरं खाद्य नाही, दुसरं जेवण नाही, दुसरं भोजन नाही. आता या ठिकाणी मासे आणि भाकरीचा चमत्कार दिलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, ह्या दोनांचा जर डीप विचार केला तर मासे म्हणजे तुम्ही आणि मी आहोत, भाकर तो आहे. मी जीवनाची भाकर आहे. योहानाला देवाचा सेवक शिष्य त्याला म्हटला, तू मासे पकडायचं काम करायचा, कोळी. तो म्हटला, आता तू इथून पुढे मासे धरणारा नाही, आता तू माणसं धरणारा होशील. आता आम्हाला माणसं धरणं लय गरजेचं आहे. आता माशाचं जेवण भात झालं, बिर्याणीचं जेवण भात झालं. आता देवाच्या वचनाचा खाद्य आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जोपर्यंत आम्ही घेत नाही, तोपर्यंत खरा अर्थी आमच्या जीवनात परमेश्वराचा चमत्कार झालेला नाही, किंवा खऱ्या अर्थी परमेश्वराने देऊ केलेला, दिलेला आत्मिक, आध्यात्मिक, धार्मिक, परमेश्वरापासून आलेला आशीर्वाद आमच्याकडे नाही. कदाचित जगातला असेल, आणि म्हणून तो या ठिकाणी तो लिहितोय, मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील. आणि म्हणून या आध्यात्मिक जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन जगत असताना, ख्रिस्ती धर्म नाही,
ख्रिस्ती जीवन जगत असताना, ख्रिस्ताच्या वाटेवर चालत असताना, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो वडिलांनो, आमच्याकडे देखील खाद्य पाहिजे. जाताना शिधा सामग्री पाहिजे. बरोबर, त्या उंटासारख्या 6 महिने पाणी नाही भेटलं ना तरी आतमध्ये असं काही पिशवी तयार करा की ते पाणी तुम्हाला ऐन वेळेस उपयोगात येईल. आणि ते दुसरं काही नाही, जिवंत पाण्याचे झरे, आणि ते दुसरे काही नाही, स्वर्गातून उतरलेली भाकर, ती दुसरी काही नाही, देवाचं वचन. देवाचं वचन जर आमच्या जवळ आहे आणि त्याप्रमाणे जर आम्ही चालत आहोत, उठत आहोत, बसत आहोत, मार्गात आपला आपला जीवितक्रम चालवत आहोत, भले सांसारिक जीवन असेल, शारीरिक जीवन असेल, आध्यात्मिक जीवन असेल, शालेय जीवन असेल, नोकरी व्यवसायाचं जीवन असेल, काबाड कष्टाचं जीवन असेल, देवाच्या सेवेविषयीचं जीवन असेल, ह्या रस्त्याने आम्ही ज्यावेळेस मार्ग चालतो त्यावेळेस आम्हाला प्रत्येक समायला त्या साधनाची, त्या पॉवरची गरज वाटते. आता ते असं झालंय, आताच्या सरकारच्या मध्ये जे काही पेट्रोलचे भाव जे गगनाला भिडलेत ना, गाड्या चालवा का नाही की चालवा असा प्रश्न पडलाय. मग असंच झालंय, आता पाळक साहेबांची फी पण इतकी झाली ना खतरनाक की यांना बोलवा का नाही बोलवा असं झालंय. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाटलं, जोपर्यंत आम्ही आत्मिकतेमध्ये वाढत नाही तोपर्यंत आम्हाला आत्मिक आशीर्वाद मिळणार नाही. जगातले आशीर्वाद तर तुम्हाला आणि मला परमेश्वराने देव केलेले आहेत, काही आम्ही स्वतः मिळत आहोत. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाटलं, जी शक्ती, सामर्थ्य, सुरक्षा आमचा परमेश्वर आम्हाला देतो आणि त्या माध्यमातून आम्ही जे काबाड कष्ट करतो आणि त्या काबाड कष्टातून जे आम्ही अन्न मिळवतो आणि त्या अन्नातून आमच्या शरीराला जगवतो, ताजतवानं तगडं ठेवतो, तर या जीवनामध्ये, या शरीरामध्ये देवाचा आत्मा आहे. या देवाच्या आत्म्याला देखील काहीतरी खाद्य पाहिजे ना. आता या ठिकाणी 4000ला भोजन दिलं, नुसतं हेच नाही, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हे देण्याच्या अगोदर आत्मिक गोष्टीविषयी बोलला, स्वर्गीय राज्याविषयी सांगितलं, देवाविषयी सांगितलं, यहोवा परमेश्वराविषयी सांगितलं असेल, पश्चातापाविषयी सांगितलं असेल, बदलाविषयी सांगितलं असेल, स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलं असेल, सुखाविषयी सांगितलं असेल, आशीर्वादाविषयी सांगितलं असेल, सार्वकालिक जीवनाविषयी सांगितलं असेल. मग हे आध्यात्मिक, आत्मिक पूर्णपणे ज्यावेळेस त्यांच्याकडे ते आले, 3 दिवस थांबले ते मीटिंगला. मग प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं, शेवटी शरीर आहे, अशक्त आहे, आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की देह अशक्त आहे, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे. परमेश्वरने पाहिला तर हे 3 दिवस झाले, आता यांचा देह अशक्त झालेला आहे. आता यांना 100% खायला पाहिजे, कारण तुम्ही म्हणजे काय, आम्ही येशू बापा नाहीत. प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवसाचे उपवास धरले आणि अरण्यात मध्ये सैतानाने त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला पहिला प्रथम म्हटला, त्याच्या लक्षात होतं 40 दिवस आहेत ना. मग आता हा शरीराने आलेला आहे, जरी देवाचा पुत्र आहे, जरी आत्म्याने गर्भ आहे, पण तू हाडा मासाचं कातड्याचं शरीर याच्यासाठी अन्नच महत्वाचं आहे. हा अन्नासाठी काहीतरी मला नमन करील, मला काहीतरी माझ्या फंद्यात सापडल. मग आम्ही काय करतो, हे याच्यासाठी सगळ्या कुटानेच आम्ही करतो. प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटला, या धोंड्याला आज्ञा कर भाकर व्हावी म्हणून, कारण सैतानाला माहिती होतं याने धोंड्याला जरी आज्ञा केली ना तर धोंड्याची भाकर बनणच. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, त्या ठिकाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मनुष्य केवळ भाकरीनी नव्हे तर देवाच्या प्रत्येक मुखातून निघणारा शब्द वचनाने जगेल. आणि इथंच नाही, सार्व काल वतन तक जगल. यांनी फक्त बाकीच्या भाकरी खाल्ल्या, त्याच्यातले काही लोक होते त्यांनी आध्यात्मिक भाकरी खाल्ल्या, काहींनी स्वर्गीय भाकरी खाल्ल्या, काहींनी सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश पण करून घेतला, पश्चाताप करून, परिवर्तन करून. या ठिकाणी तो म्हणत आहे की पुढे मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने घरी कासावीस होतील. त्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत, लांबून लांबून आलेले लोक जातात लांबून लांबून प्रार्थनेला देवाच्या गौरवासाठी. तुमचं चर्च किती लांब असू द्या, जा. घराजवळ चर्च असलं तरी जात नाही माणसं. हे लोक लांबून लांबून आले ते प्रभूला शोधत. आजही पण बऱ्याच ठिकाणी लांबून लांबून प्रभूला शोधत जातात लोक. काही पंजाबला जातात भजनदर सिंगकड, काही तिकडं मुंबईला तर पडते त्या दानियाल राजकड. त्याने आता 20 लाखाची मागणी केली, त्याचं तर मीटर चालूच आहे. नगर जिल्ह्यात पण काही दुसऱ्या तालुक्यातून तर पडते जिल्ह्याच्या ठिकाणी. तिथले पाळक काही तिथं पाळक आहेत का नाही, सेवक आहेत का नाही,
त्यांच्या घराजवळ चर्च असलं तर तिथून दुसऱ्या चर्चला तर पडत येत. कारण काय? तुम्हाला असं वाटतंय का हे तिथले ओरिजिनल असेल म्हणून? अहो हे तिथं जातात आणि स्वतःच लुटून येतात. तिथं जाऊन हे खात नाहीत, हे त्यांना पूर्वीच येत. इतके तर मोठे महाभागी विश्वासणारी. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, तुमच्या जवळपासचा सेवक गरीब असो, अडाणी असो, साधा पॅन्ट शर्ट घातलेला असो, त्याच्याकडे टायकोट नसला तरी चालेल, 4 व्हीलर नसली तरी चालेल, मोठी मंडळी नसली तरी चालेल, साऊंड नसला तरी चालेल, शेड नसलं तरी चालेल, तिथं देवाचा आत्मा नाही का? आणि माझ्या सांगण्याप्रमाणे तर अशा लोकांची जे सेवक आहेत ना, ज्यांच्याकडे काहीच नाही, ओरिजिनल 1 नंबर ते परमेश्वरापासून मिळालेले लोक, ते खरे सेवक. कारण या ठिकाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सेवा करीत असताना रानात केली, मळ्यात केली, मचव्यात बसून केली, समुद्राच्या किनारी केली, डोंगरावर केली. यांनी कुठल्या मोठं चर्च बांधलेलं होतं. आज आम्हाला फक्त चर्च पडलंय. मोठी बिल्डिंग, मोठा साऊंड सिस्टीम, मोठे लोक, मोठं दानपात्र, मोठी बोलीन चव गेली. हे जेवढे मोठमोठाले पाळे घेत ना, मोठे बोलीन चव गेल्यासारखे करतात. त्यांच्याकडे नाहीये काही. परंतु जे तुम्ही विश्वासणारे आहात माझे प्रिय भावांनो बहिणींनो, परमेश्वराने जो तुम्हाला आवाज दिलाय, परमेश्वराने जे तुम्हाला स्तुती स्तवन करण्यासाठी जे काही तुम्हाला साधन सामुग्री दिली, किंवा जी काही आत्मिकता दिली, ही त्या लोकांकडे नाहीत. हे तुमच्या जीवावर तिकडे दानपत्र मागतील. यांच्याकडे काहीच नाहीये. जर ओरिजिनल पाहायला गेलं ना, तर पाळक साहेबापेक्षा बिलिवस भाऊ बहिणी आई वडिलांना देवाचं वचन चांगलं समजलंय. कारण ते कृती आणि आचरणामध्ये आणतात. त्यांच्या बरोबर परमेश्वर आहे. आम्ही जे याचक लोक आहोत ना, आम्ही फक्त सांगतो. मग तुम्ही ओळखून घ्या आमच्याबरोबर परमेश्वर आहे का. आता हे सगळेच नाही, त्याच्यातले काही देवाचे अभिषिक्त निवडलेले आहेत की ते सांगतात पण आणि करतात पण काही महाभाग आहेत याच्यासाठी आलेले सेवेमध्ये, ते फक्त सांगतात, करतात नाही. ते करायचं आपल्याला सांगतात. आणि म्हणून मत्तई कृषी वर्तवणामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि पुरुषाविषयी सांगतोय की शास्त्री आणि पुरुषी म्हणजे हे जे नीतिमान, स्वतःला लय भारी भारी समजणारे, यांच्याविषयी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की यांचं तुम्ही ऐका, पण यांच्यासारखं करू नका. कारण हे काय करतात, फक्त सांगतात, कृती आणि आचरण करत नाही. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, आम्हाला परमेश्वराबरोबर आहे म्हणून त्यांच्यासाठी चमत्कार झाला. आम्ही जर परमेश्वराबरोबर राहिलो किंवा परमेश्वर आमच्याबरोबर राहिला तर आमच्या जीवनात देखील चमत्कार पण होईल आणि आम्ही आशीर्वादित पण होऊ. या ठिकाणी पुढे लिहित आहे, त्यांच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, इथे अरण्यात हे तृप्त होतील, इतक्या भाकरी कुठून आणाव्यात. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणताय, शिष्यांनो हे लोक भुकेले आहेत, आता यांना जेव घालावं लागेल. मग हे शिष्य म्हटले, एवढ्या ह्या अरण्यामध्ये एवढ्या भाकरी कुठून आणायच्या. अरे बापरे, हे काही कमी लोक आहेत का, कुठून आणायच्या. म्हणजे याचा अर्थ हे पण खायला चालते. हे शिष्य पण सुरुवातीच्या काळात हे त्याच बेसनी आलेत. आजही अनेक 80% पाळक फक्त याच्याच बेसनी प्रभू मध्ये आलेले. 100% मधून 80% त्यांना पाचारण नाही, काही नाही, सनाट सुटली. त्यांना माहिती इथं मिळतच, इथं कोणी ऑब्जेक्शन पण घेत नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, इथं जरी तुमच्यावर कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं, पण तिथं मात्र ऑब्जेक्शन घेतलं जाईल. यांना म्हटलं, यांना जेव घाला. आज आमच्या पाळक साहेबांना जर म्हटलं ना, मिनिस्ट्रीचा पैसा भरपूर झालेला आहे, संस्थेमध्ये भरपूर माल पाणी आलेलं आहे, आता कोविडच्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती ढासळलेली, लोकांना तुम्ही काहीतरी चारा, लोकांना काहीतरी द्या, लोकांना तुम्ही भरा, लोकांना काहीतरी अन्न सामुग्री द्या. बघा देतात का. टुणूक 10-15 लोकांना त्यांच्याच मिनिटे देणार, बाकीची गेली. आणि दानपात्र घ्यायला अख्या महाराष्ट्रभर येणार, पार तिकडं पंजाबला तर पडायला जाणार दानपात्रासाठी, पार तिकडं फॉरेन कंट्रीला अर्ज घेणार. आमच्याकडे 100 लोक आहेत, आमच्याकडे चर्च बिल्डिंग नाही, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, प्लीज गिव्ह मी सम डोनेशन. लाजा वाटायला पाहिजेत. एवढ्या दिवसाचे डोनेशन गेले कुठं, आहे का त्याचा हिशोब. कधी लोकांना त्याचा हिशोब दिलाय का.
कधी लोकांना 5 बोट बुडवले का कधी? नाही. आशीर्वाद राहतील कशी? आणि आम्हाला काय आशीर्वाद नाही? कारण आम्ही अयोग्य ठिकाणी संगती केली. म्हणून तुम्ही प्रभू बरोबर संगती करा, तुम्ही वचनाबरोबर संगती करा, तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर संगती करा, तुम्ही आज्ञा विधी बरोबर संगती करा, तुम्ही सत्याबरोबर संगती करा. आशीर्वाद तुमच्या पाठीमागे धावत येतील. आम्हाला आमच्या सारख्यांना प्रार्थना करून आशीर्वाद दे म्हणायची गरज नाही. आम्हीच आशीर्वादित नाही तर तुम्हाला कुठून द्यायचे? कारण आम्हीच दोम करतो, आम्हीच कसं जगतो, आम्हीच लोकांना किती लुटलंय आम्हालाच माहिती. आता मी नाही त्यातला, कारण मी 21-22 वर्षात छाती ठोकपणे सांगाल, आपण स्वतःच्या कष्टाने अन्न खाल्लं, कुणाच्या दान पात्रावर आतापर्यंत सेवा केली नाही आणि करणारही नाही. पण हे सगळ्यालाच पाचरण नाही. बरं, असंही नाही का दान पात्रावर सेवा करू नका असं आमचं मत नाही, कारण बायबल त्याला संमतीत येतं. परंतु त्या योग्यतेचा तो मनुष्य असावा, त्या योग्यतेची ती बहीण, भाऊ, आई, वडील याचं असावेत. जर नुसतंच त्याच्यासाठी करायचं म्हटल्यानंतर काही अर्थ नाही. तर इथं काय झालेलं आहे, लोकांना म्हणजे त्या शिष्यांना स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की त्यांच्यासाठी खावायला आपल्याला काहीतरी द्यायला पाहिजे. आणि मग त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, इथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणाव्यात? प्रश्न पडला. आता कुठून आणाव्यात? आजही असंच आहे. एखादा फक्त व्यक्ती 4 पिढ्याचा जो व्यक्ती आहे ना, मेन लाईन चर्चचा, त्याला फक्त वचन सांगा तुम्ही, त्याच्या पल्ल्याच पडणार नाही, कारण त्याला त्या भाकरीच मिळाल्या, ते उपाशीचे. तर यांना चांगल्या भाकरी देण्यासाठी आज चांगल्या याचकाची गरज आहे, चांगल्या पालकांची गरज आहे, चांगल्या फादरची गरज आहे, चांगल्या बिशपची गरज आहे, चांगल्या कोऑर्डिनेटरची गरज आहे, चांगल्या गुरुजीची गरज आहे, चांगल्या भंतीजी, काजी, हबप महाराज यांच्या गरजा आहेत की लोकांना त्यांनी स्वतः स्वर्गातून उतरलेलं जिवंत सत्य, ज्याने आध्यात्मिक उन्नती होईल, ज्याने चांगुलपणा निर्माण होईल, ज्याने समाजामध्ये देखील स्थान मिळेल, ज्याने जनसेवा देखील होईल, समाजसेवा देखील होईल आणि स्वतःची सेवा होईल, असे चांगले विचार सांगणारे, हा ज्यांच्याकडे स्टॉक आहे वचनाचा, असे लोकांनी यांना जीव घालावं. आपण हेच याच्यासाठी हिंडत येत माग बरेच माहिती. मी तुमच्या घरी येऊ का आज? माझ्या देवाच्या आत्म्याने सांगितले का तुझ्या घरी काही नाही का आज खायला? अगोदरच हो. आणि मग ती बिर्याणी करा, आमच्या यांना खूप आवडती, आणि मग येताना डबा घेऊन जा. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, प्रेषितांचं कृत्य जर पाहिलं, प्रेषितांच्या सेवेची सुरुवात जर पाहिली, ख्रिस्ती जीवनाची डेव्हलपमेंटची जर सुरुवात पाहिली, तर ते प्रेषित लोक त्या मंडळीतील प्रत्येक लोकांना जसं जसं लागत होतं तसं तसं देत होते. आणि लोक पण प्रेषिताच्या चरणाजवळ बऱ्याचशा काही गोष्टी अर्पण करीत होते. त्यांचं सगळं सामायिक होतं. ते एक जीवाचे, एक दिलाचे, एक मनाचे, एक विचाराचे, एका विश्वासाचे, एकाच परमेश्वराला मानणारे आणि एकाच पंथाचे आणि एकाच संस्थेचे, आणि ते फक्त ख्रिस्ताचेच होते. आता पेंटिकॉस्टल काय, यहोवा विटनेस काय, ओनली जीजस काय, सेवंथ डे काय, सॅल्वेशन आर्मी मध्येच इकडं रोमन कॅथोलिक, मध्ये डुबुक मिशन, खबुक मिशन, काय मिशन निघलीत. कोणी वन मॅन शो कसा काय करते. मग त्याच्यामुळे जो काही गोंधळ झालेला आहे ना, हे आशीर्वादाचा देखील गोंधळ असाच झालेला आहे. यांना खायलाच देता येईना लोकांना. प्रत्येक संस्थेचं एक तत्व मांडायचा प्रयत्न केला, घ्या आणि खा. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस ते तत्व नसतं त्यावेळेस मग काय करायचं? मग ह्या घटनेमुळे लोक असत्यामध्ये आज देखील अडकलेले आहेत, आणि असत्यामध्ये असल्या कारणाने आज त्यांना आशीर्वादाची कमतरता पडली आहे. त्याचं एकमेव कारण ते देखील आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी त्याने त्यांना विचारल्या, तुम्हाजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले 7 भाकरी होत्या. कुणाजवळ? शिष्यांजवळ, त्या टीम मध्ये. पुढं नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसायला सांगितले. त्या 7 भाकरी घेतल्या व उपकार स्तुती करून त्या मोडल्या व वाढण्याकरिता आपल्या शिष्यांजवळ दिल्या.
आणि त्यांनी लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे मासे होते, थोडे, त्यास त्यांनी आशीर्वाद देऊन तेही वाढवायला सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या त्यांनी भरून घेतल्या. तिथे सुमारे 4000 लोक होते. मग त्यांनी त्यास निरोप दिला. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी चमत्काराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संख्याचं वर्णन केलेलं आहे. 5000 भोजन, त्यावेळेच्या भाकरी मासे वेगळे, 4000 भोजन त्यावेळेचं वेगळं, त्यावेळेच्या टोपल्या वेगळ्या उतरल्या, आताच्या वेगळ्या उतरल्या. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या दाखल्याच्या माध्यमातून, संदेशाच्या माध्यमातून, या उदाहरणाच्या माध्यमातून, या साक्षीच्या माध्यमातून, या चमत्काराच्या माध्यमातून, या केलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून आज आम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत. प्रभू येशू तुम्हाला आणि मला म्हणत आहे, तुमच्याजवळ काही आहे का? आम्ही म्हणतो नाही प्रभू, आम्ही कंगाली, आमच्याकडे काय, आम्ही साव भिकारी, वचनच नाही ना आमच्याकडे सत्य. तुमच्याकडे काही सत्य आहे का? तुमच्याकडे काही आज्ञा विधी नियम आहेत का? तुमच्याकडे चांगले जीवन जगण्याची काही साक्ष आहेत का? तुम्ही तुमच्याबरोबर प्रभू आहे, काही आहे का? तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? काहीच नाही. चमत्कार होईल कसा? यांच्याकडे काहीतरी होतं. या ठिकाणी ते ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणलं तुमच्याकडे काय आहे, ते म्हणजे 7 भाकरी आहेत. तो म्हटलं ठीक आहे, 7 भाकरी आहेत ना, बसवा लोकांना. आपण ते लोक आहे तिडके, थोडे तिडके नाहीत, 4000 लोक, भाकरी 7. या मार्क कृष्ण वर्तमान अध्याय क्रमांक 8 मधला. कारण बरेचशा लोकांची कधी वचनाची गफलत होती बरं का. 5000 भोजन केलं, त्यावेळेच्या भाकरी मासे वेगळे, तुकडे वेगळे, गोळा केलेले वेगळ्या. म्हणून वचन व्यवस्थित ऐकत चला. मार्क कृष्ण वर्तमान अध्याय क्रमांक 8 मध्ये त्याची हेडलाईन्स आहे 4000 भोजन. आणि त्या चॅप्टर मध्ये आम्ही वाचलं आणि मग त्याने म्हटलं की तुमच्याकडे काय आहे? ते म्हणले 7 भाकरी. त्यांना बसवा लोकांना. लोक बसले हिरवळीवर. आणि मग आणखीन ते म्हणले आमच्याकडे काही छोटे मासे आहेत, आमच्याकडे काही मासे पण आहेत. आता त्या माशांचा आकडा इथं नाही दिला. आणि मग त्यांनी ते पण वाढायला लावले. आणि असं करत असताना इतका काय परमेश्वरने त्याला आशीर्वाद दिला त्या 7 भाकरी आणि काही माशांना, की त्या ठिकाणी ते 4000 लोक जेवून तृप्त झाले. आणि वरून प्लस त्या ठिकाणी साधारणतः तृप्त झाल्यानंतर उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या त्यांनी भरून घेतल्या. 7 पाट्या उरल्या. आम्ही जर दुसऱ्यांसाठी केलं ना तर आमचं भरपूरच होईल. कोण कोत जर केलं ना, भिकारी अजून भिकारी बनन, श्रीमंत आणखीन श्रीमंत बनन. ज्याच्याजवळ वचनाची श्रीमंती आहे तो सर्वात श्रीमंत. आणि ज्याच्याजवळ वचनाचं एकही वचन नाही, जो भिकारी, जो साव भिकारी, इथंही पण भिकारी राहीन आणि तिथेही पण. आता तिथं भिकाऱ्याचा शॉट नाही, कारण तिथं वन कोट तिथं अधोलोक किंवा नरकाच्या राज्यातच. त्याच्यामुळे तिथं काही दारोदार भिकारी भीक मागायचे हे नाही पाळणार. तिथं म्हणायचं हे बाप्पा भ्रमा, झाला सुरू. या ठिकाणी माझे प्रिय भावांनो बहिणींनो, जर आमच्या जवळ जर काही आहे, आम्ही जे प्रभूला देतो, दाखवतो, समर्पित करतो, अर्पण करतो, प्रभू ते पाहतो आणि मग आशीर्वाद देतो. आमच्या जीवनात आशीर्वाद मिळण्यासाठी आमच्या जवळ काहीतरी हवंय. तुम्ही सर्वजण कंगाल नाहीत. जैगिक पद्धतीने तुम्ही कंगाल असा, जैगिक पद्धतीने तुम्ही गरीब असा, जैगिक पद्धतीने तुमच्याकडे काहीच नसेल, जैगिक पद्धतीमध्ये तुम्ही कर्जबाजारी असाल, आजारी असाल, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, चिंता, काळजा, व्यसन, वासनं, भांडण, तंटा, ईर्ष्या, हेवा देवा, कलह, सगळ्या प्रकारच्या गोष्टींनी तुम्ही आज त्रस्त असाल आणि तुम्ही आशीर्वादाची जर अपेक्षा करत आहात, तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या जगातल्या गोष्टीचा तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देईल तर देईल, परंतु त्याच्या अगोदर तुमच्याकडे विश्वास पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही कृती करणारे पाहिजे. त्याच्या अगोदर परमेश्वरावर ठाम पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही
परमेश्वराबरोबर पाहिजे, त्याच्या अगोदर वचनाचं थोडं तरी लवलेशपणा तुमच्याजवळ पाहिजे. त्याच्याजवळ 7 पिढ्याचा धार्मिकपणा नाही जमत, 4 पिढ्याचा धार्मिकपणा नाही जगत, 50 वर्षाची काही नाही जमत. आमच्या खानदानीत आजोबा पंजोबा खापर पंजोबा पास्टर होते, पाळक होते, रेव्हरंट होते, बिशप होते, फादर होते, आमचे चुलते गुरुजी होते, फलाने. हे नाही चलत. मी कोण आहे, माझ्याजवळ काय आहे, माझ्याजवळ परमेश्वराच्या आज्ञा आहेत का, माझ्याजवळ परमेश्वराकडून मिळालेलं सत्य आहे का, माझ्या बरोबर परमेश्वर आहे का, मी परमेश्वर बरोबर चालतो का. मग हे करीत असताना मला जगातल्या काही आशीर्वादाची गरज आहे, तर परमेश्वर 100% तुम्हाला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हे करीत असता तुम्हाला आत्मिक देखील स्पिरिच्युअल पॉवर, स्पिरिच्युअल आशीर्वादाची गरज आहे. कदाचित पवित्र आत्म्याच्या कृपादानाची असेल, फळांची असेल, नव दानांची असेल, आणखीन देवाच्या सेवा करण्यासाठी मिळणारा पॉवरची असेल. हा देखील आशीर्वाद देतो ना. आमच्याकडे फक्त जैकिक आशीर्वाद पाहिजे. कधी फोन येऊ लोकांची, पाळक साहेब प्रार्थना करा. कशासाठी? त्याला थोडस तंगी चालू आहे. पाळक साहेब प्रार्थना करा. कशासाठी? आजारी. पाळक साहेब प्रार्थना करा. कशासाठी? त्याला थोडस कर्ज पाण्याचं प्रकरण टाकलंय ते मिळण्यासाठी. पण असं म्हणत नाही पाळक साहेब प्रार्थना करा, देवाचं सत्य वचन मला समजावं, मी पश्चाताप करावा, मी पापांची कबुली द्यावी, मी परमेश्वरच्या वचनातून काही शिकावं, मी पवित्र आत्म्याला प्राधान्य द्यावं, मी देवाबरोबर राहावं. प्रार्थना करा माझ्यासाठी. नाही नाही, हे असं चुकून पण येणार नाही, चुकून सुद्धा येणार नाही, स्वप्नात सुद्धा येणार नाही. आणि म्हणून आम्हाला आशीर्वाद मिळत नाहीत किंवा मिळालेले आशीर्वाद आमचे रद्द झालेत. त्याचं हे पण कारण आहे की परमेश्वराच्या काही गोष्टी आमच्या जवळ नाहीत. आशीर्वाद या भागावर चिंतन म्हणून अध्ययन करीत असताना माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आज आम्ही मार्क सुसमाचार अध्याय क्रमांक 8 मध्ये 4000 जे परमेश्वराच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने भोजन दिलं आणि ते भोजन शिष्यांकडून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलंय. आज देखील देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जे वचन लिहिली, जे बोलला, जे परमेश्वर पित्यापासून आलं, जे पूर्वीच्या संदेष्टांनी लिखाण केलं आणि ज्याच्यामध्ये आत्मिकता आहे, ज्याच्यामध्ये सत्यता आहे, हे वचन जर आज तुमच्यासाठी याजक वर्ग, पाळक वर्ग, पास्टर वर्ग, रेव्हरंट वर्ग, बिशप वर्ग, कॉर्डिनेटर वर्ग, लीडर्स लोक, मेन बिलिव्हर्स लोक किंवा संस्थेमधून जर हे तुमच्याकडे पोहोचत आहे, तर हा चमत्कार, हा आशीर्वाद तिथून देखील मिळतो. मी कुठल्याही मिनिस्ट्रीच्या खिलाफ नाही, कुठल्याही चर्चच्या खिलाफ नाही, कुठल्याही संस्थेच्या खिलाफ नाही. मी सगळ्यांचा आदर करतो, सगळ्यांना एक त्यांना सल्यूट पण करतो. पण तू त्या ठिकाणी जर देवाचं वचन जर असेल तर, नाही तर मग तुम्ही ते दिनाकरण असा, नाही तर डॅनियल राजा असा, नाही तर तिकडे कुणी असा. आम्ही कुणालाच किंमत देत नाही येशू ख्रिस्ताशिवाय किंवा सत्याशिवाय. हो, जगातल्या कोणत्याही मिनिस्ट्रीचे असू, मग नगर जिल्ह्याचे लय मोठे असू, नाही तर तिकडे पुण्यातले असू, नाही तर इकडे औरंगाबाद साईडचे असू, नाही तर मुंबईचे असू, नाही तर कोणताही टीव्ही स्टार असू, ज्याच्या मिटिंगला लाख 2-2 लाख लाईव्हला असतात ना, तो असू, नाही तर कुणी असू, जर त्याच्याजवळ वचन नाही तर तो कुणीच नाही. आणि तुम्ही जे आहात, तुमच्याजवळ जर वचन आहे तर तुम्ही सर्व काही आहात, कारण तुमच्या बरोबर प्रभू आहे. तुम्ही प्रभू बरोबर आहात. प्रभूच्या आज्ञाविधी तुमच्याजवळ आहेत. भले तुमच्याकडे ज्ञान नसेल, भले तुम्हाला देवाच्या वचनाची माहिती नसेल, परंतु तुम्ही देवाच्या वचनामध्ये जे काही लिहिलंय ते पाळतात. हे मोठमोठे लोक पाळत नाहीत. येशीत बसून लेक्चर द्यायला लय भारी वाटत. ज्यावेळेस दिवसभर भिताडी घासून, दिवसभर काबाड कष्ट करून जाऊ मणक्याला त्रास होतो, 1-1 घंटा बसून देवाची प्रीच करावं लागते ना, त्यावेळेस समजतं प्रीच काय आहे, देवाचं वचन काय आहे, सत्य काय आहे. हे असं येशीत बसून नाही जमत. अहो, तुम्हाला आता समजा तुम्ही जे लाईव्ह आहेत, मी एक छोटस उदाहरण सांगू इच्छितो. तुम्ही जे लाईव्ह आहात आणि तुम्हाला जर म्हणलं तुम्हाला 20,000 रुपये पगार देतो, फक्त तुम्ही सुवार्ता सांगायची, तुमच्या काही जातंय बेंबलीवरलं, असंही तुम्हाला कामधंदे नाहीत. तुम्हाला काय फक्त सांगायचंय ना. मग अशा फुटाला मिळत येत, काबाड कष्ट करून ये ना, बघा मग किती पगार मिळतो आणि कसं काय सेवा करते. हे येशीत बसून वचनाचं प्रश्नाचे उत्तर द्यायला लय भारी. तुमचा कुठलाही प्रश्न असू या, मशी मंथन त्याचं उत्तर देईल, डॅनियल राज त्याचं उत्तर देईल. आता डॅनियल राजला येतंय का काही? आतापर्यंत लोकांना लुटूनच वर केलं ना. सगळा आज्ञाभंग, सगळा असत्य खोटं नाटक करून सगळा गोंधळ केलाय ना.
तिथं बसून एका जागेवर बसून सेवा होत नाही. आणि एका जागेवर बसला म्हणजे प्रभू तुझ्या बरोबर आहे किंवा माझ्या बरोबर नाही, तर प्रभू मध्ये ते श्रमच करावं लागतात. प्रभू मध्ये ते झटावं लागतं. ते आज्ञाविधी नियम पाळावा लागतात. प्रभू कधी तोंड देखले न्याय करत नाही. प्रभू कधी कुणाची वैयक्तिक बाजू घेत नाही. प्रभू सगळ्यांना सारखा आहे, परंतु न्यायदंड करताना मात्र त्या टायमिंगला तो सारखं धरणार नाही. त्या टायमिंगला जसं मेंढर वेगळे बकऱ्या वेगळ्या असं होईल ना, त्या टायमिंगला होईल. आणि म्हणून आम्ही देवापासून वेगळे होऊ नये, स्वर्गाच्या राज्यातून वेगळे होऊ नये, आशीर्वादापासून वेगळे नाही होऊ, म्हणून आम्हाला परमेश्वराने दिलेलं वचनाचा मानणं, वचनाचं भोजन, वचनाचं खाद्य, वचनाचं अन्न आम्ही सातत्याने सेवन केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सुरुवातीलाच वचन वाचताना म्हटलं की परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मला त्यांचा कनवळा आलाय, ते भुकेले आहेत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज अनेक लोक आशीर्वादाचे भुकेले आहेत. आज अनेक लोक सत्याचे भुकेले आहेत. अनेक लोकांपर्यंत सत्य पोहोचलं नाही. अनेक लोकांपर्यंत वचन पोहोचलं नाही. अनेक लोकांपर्यंत जगातल्या काही फॅसिलिट्या पोहोचल्या नाहीत. अनेक लोकांपर्यंत चर्चनी काही मदती केल्या नाहीत. खेदाची गोष्ट आहे, लाजेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. अजूनही तुम्ही लोकांकडून गुगल पे करून घेतातच. एवढ्या दिवसाचा, एवढ्या वर्षाचा, अहो तुमच्या संस्थेचं नाव जवळजवळ ऑल आशिया खंडात एक नंबरचं ब्रदर दिनाकरनची संस्था. डायरेक्ट नाव घेतो मी. इतका काय आमाप आणि आडमाप आणि इतकं काय अरबो खरबो रुपये पडले तिथं, पण अजूनही लोकांकडून 5,000 कॅलेंडरचे घी, वाढदिवसाचे घी, प्रार्थना करायचे घी. तुम्ही तुमचं 5,000ची पावती फाडा आणि मग तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाप्तिस्म्याच्या दिवशी आमचा माणूस तुमच्यासाठी प्रार्थना करील. अजूनही हेच काम चालू इथं. कधी गोरगरिबाला दिलेत का? कधी देवाने सांगितलेल्या गोष्टी केल्यात का? बायबल कॉलेज तुमचंच, नर्सिंग कॉलेज तुमचंच, डॉक्टर लाईन तुमचीच, मेडिकलचं तुमचंच, चर्च तुमचेच, दानपत्र तुमचंच, दशवंश तुमचेच, कॅलेंडर तुमचेच, फोटो तुमच्या बायकोचे, तुमच्या पोरांचे तुमचेच, पैसे आमचे आणि फोटो तुमचे, आहे की नाही? अहो समजा हे आशीर्वाद कसे लोकांनी लुटलेत. आशीर्वाद तुमचे लुटलेले आहेत. आता ते लुटलेले आशीर्वाद परत जर घ्यायचे असले तर यांचं बंद करून टाका दुकानं. यांचे दुकानच बंद करून टाका. आणि देवाच्या वचनाचे लय तुम्ही आज्ञा पालन करतात ना, दान, दशमो, देणगी, अर्पण तुम्ही द्या, पण अशा व्यक्तीला द्या की जे नाही करून तो तुम्हाला वरतून आशीर्वाद देईल. हे आशीर्वाद देत नसते, हे घेत असते. पण गोर गरीब, अनाथ, विधवा, ज्याला कुणी वाली नाही, हात नाही, पाय नाही, काम करू शकत नाही, ज्याला कुणी सांभाळत नाही, अशा लोकांना द्या, तो आशीर्वाद देईल. आणि या पाळक वर्गाने मोठमोठ्याला मिनिस्ट्री देईल. आशीर्वाद काही नाही, हे फक्त लेखी स्वरूपात आशीर्वाद. फक्त ते म्हणणार टेक इट, रिसीव्ह इट, स्वीकारा तुमचे आशीर्वाद, बस यांच्याकडे एवढंच आहे. परंतु जो गरीबातला गरीब असेल, गरजवंत असेल, त्याला जर आम्ही दिलं ना तर 100% तो जर म्हटलं ना परमेश्वर तुला आशीर्वाद देतो, तो 100% आशीर्वाद मिळतो. पण हे जे लोक आहेत ना, हे आपले आशीर्वाद घेतात. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणतो तुम्ही यांना जेव घाला. आता पाळक वर्गाने बिलीव्हर्स लोकांना जेव घातलं पाहिजे. दोन्ही प्रकारे, जैविक पद्धतीने या जगातल्या अन्नाची उणीव जर असलं तर जगीतलं अन्न देऊन सुद्धा, जगातल्या काही गोष्टी देऊन सुद्धा, आणि त्याहीपेक्षा विशेष आध्यात्मिक आत्मिक सत्य स्वर्गातून उतरलेलं देवाचं वचनाचं अन्न, या दोन्ही प्रकारे पाळक वर्गाने बिलीव्हर्स लोकांना आता सांभाळलं पाहिजे. बस झालं, आता बिलीव्हर्स लोकांनी बरंच सांभाळलं. आता मला याचा अर्थ असं म्हणायचं नाही की सगळेच तसे आहेत, पण ज्या मोठमोठ्या जे मिनिस्ट्री आहेत ना, जे अरबो खरबो ज्यांच्याकडे बॅलन्स आहेत, त्यांच्यासाठी ह्या छोट्या मोठ्या नाही. कारण या छोट्या मोठ्या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष किंबहुना हे जे सेवक, पास्टर, फादर लोक आहेत, हे स्वतः इतके काही कष्ट करतात ना, त्या मानाने तुम्ही दिलंच नाही त्यांना, काहीच दिलं नाही. अहो आमचं साधं स्वतःचं कुटुंब किती गरिबी हरिबीत जगलो तर कमीत कमी एका महिन्याला कम से कम एक बऱ्यापैकी जीवन जगायचं असलं ना तर कम से कम 12 ते 15 हजार रुपये लागतात. आम्ही पाळक वर्गाला दानपात्र किती देतो माहिती का? छोटाले जे खेडेगावात इकडे तिकडे सिटीचे छोटे छोटे ग्रुप आहेत त्यांना सगळं मिळून 15,000 होतच का? 10,000 नाही, 5,000च होत असं.
बाकीचे आणायचं कुठून? पण तू परमेश्वर महान आहे. परमेश्वर त्यांची व्यवस्था करतो. परमेश्वरने त्यांना आशीर्वाद केलाय, तो भाग वेगळा. पण तुम्ही आशीर्वादापासून वंचित राहिले. आणि तुम्ही ज्यांना द्यायचं त्यांना दिलं नाही, ज्यांना नाही द्यायचं त्यांना दिलं. आशीर्वाद तुमचे गायब. तर या ठिकाणी पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आज आपण आशीर्वाद या भागावरच चिंतन मनन अध्ययन करत असताना परमेश्वर म्हणत आहे त्या शिष्यांना की यांना तुम्ही आता खावायला द्या, यांना बसायला लावा. तुमच्याकडे काय काय आहे? आज आमच्याकडे जे काय आहे ते लोकांना द्या. संस्थांनो, जे काय मोठ्या मिनिस्टर आहेत ना, जे काय तुमच्याकडे आहे ना, द्या, वाटा ना. तुम्ही कवर लोकांचं घेता. अहो तुम्ही लोकांना कसंच ठेवलं नाही हो. लोकांच्या पार पिळून पिळून धुणं पिळीत आहेत ना, तसं बिलेवस लोकांना पिळलं तुम्ही. लोकांचे आशीर्वाद चोरले तुम्ही. यांना आध्यात्मिक आशीर्वाद नाही मिळू दिले आणि जगी काही यांचे लुटले. कारण यांना सत्यही तुम्ही सांगितलं नाही. कारण सत्य सांगितलं असतं ना तर ते बंदमुक्त झाले असते, आणि बंदमुक्त झाले असते ना तर तुमचे कॅलेंडर फाडून टाकले असते. कारण हे अजून बंधनातच आहेत. तुमचे दानाचे डबे चिमटून टाकले असते. पण यांना तुम्ही वेगळ्या पद्धतीने दाबून ठेवलं ना. आशीर्वादाची भफारा देऊन, आशीर्वादाचा डबा देऊन, आशीर्वाद रिसिव्ह करा, टिकीट करा, फायर करा आणि यांचेच घेऊन जा. आणि म्हणून कृपा करून मोठाले जे मिनिस्ट्री आहेत ना, ब्रदर दिनाकरनची मिनिस्ट्री, डॅनियल राजची मिनिस्ट्री, पुण्यातली पीटर सिल्वेची मिनिस्ट्री, नगर मधले सुद्धा आता मी नाव घेऊ शकतो काय, मी काय घाबरत नाही. पण ओळखून जात, नगरचे लोक ओळखून जातील का कुणाकडे किती. औरंगाबादची तशी आहेत. बरेचशा लोकांनी तुमचे आशीर्वाद रोखून ठेवलेले. आता तुम्ही काय करा, तुमचे आशीर्वाद जे हरवलेले आहेत ना, तुमचे आशीर्वाद तुमच्या जागेवर आणण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं, यांचे डबे चिमटून टाका, यांच्या मिनिस्ट्रीला लोक लावा, यांचं सभासद पद रद्द करून टाका. कारण यांच्याकडे कोणतीच गोष्ट ओरिजिनल नाही, वचन ओरिजिनल नाही. राहणं उठणं यांचं लय आमदारशाही सारखं. यांनी यावा टायकोटवर, मोठ्या गाडीवर, रस्ताच चांगला नाही, काट्याचे लाईटच नाही, बत्तीचे खुर्च्याच नाहीत बसायला, सतरंजीच नाही, सिस्टीमच नाही, हेच नाही तेच नाही. आम्ही येताच कशाला, सेवा करताच कशाला. आणि म्हणून या लोकांनी मिळून देखील आमचे आशीर्वाद चोरलेले आहेत. तर माझे प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं, तुमचे आशीर्वाद तुम्हाला जर मिळवायचे असेल तर या मोठ्याल्या संस्था बंद करून टाका. बंद म्हणजे त्यांना त्यांचा कार्यक्रम करू द्या, पण त्यांना जे तुम्ही देतात ना हे बंद करा. त्यांचे कॅलेंडर घेतात ना, बंद करा. त्यांच्या माळा, त्यांच्या काय काय गळ्यातलं, हातातलं, पायातलं, बाटल्या तेलाच्या, पाण्याच्या बाटल्या, हे बंद करून टाका. हे तांत्रिक मांत्रिक कसे ताईत भीत देतात, करदोडा देतात, ताईत देतात, अंगारा देतात, धुपारा देतात. येणी छू छा करून ते देतात तुम्हाला तेलाच्या बाटल्या ढसा ढसा प्यायला. तुम्ही पितात खुशाल. तुम्हाला हे कळत नाही तेल पितात का लावित येत. पाळक साहेब म्हणले ना पितात ना तुम्ही, कारण तुम्हाला काय आंधळा करून ठेवलंय. पहिला आंधळा काढायचं, नंतर हळूच पावती पुस्तक छापायचं, लगेच 20 लाखाची मागणी करायची. बरं तरी 20 लाखाचीच केली, बरं झालं 20 करोड रुपये नाही म्हणली. काय सांगता येत नाही, पुढच्या व्हिडिओला येऊ पण शकतो 20 करोड. हा अजून लय मोठं काय बांधायचंय त्यांना. आता शिकतो ऑफिस केलंय, नंतर यांना गोडाऊन बांधायचंय, चर्च नाही गोडाऊन. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई-वडिलांनो, आपला वेळ झालेला आहे. या ठिकाणी आपला विषय आशीर्वाद. आणि तुम्ही सर्वांनी सातत्याने या लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून हार्दिक स्वागत करतो. पुढच्या लाईव्ह सेशनला आशीर्वाद या भागावरच आपण चिंतन मनन करणार आहोत. पुढचा शास्त्र भाग जो आहे मार्क वर्तमान अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 16 वर आम्ही चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार छोटीशी प्रार्थना आपण सादर करूया. पवित्र थोर सेनाधी देवापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात माझ्या भारत देशासाठी मी प्रार्थना करतो. माझ्या भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, खेडेगाव, सिटी, शहर, गाव, मळा, तळे, कॉलन्या, छोटे मोठे ग्रुप, माझे प्रिय भावांनो, माझ्या बहिणींना, त्याचप्रमाणे माझी आई वडील, लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, त्याचप्रमाणे माझ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम,
सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, एकमेकांची सेवा सुशस्त्रा करणारे लोक, या आर्थिक परिस्थितीच्या मंदीमध्ये सर्वसाधारण लोकांपैकी जे इतरांना मदत करत आहेत ते लोक, त्याचप्रमाणे ज्या छोट्या मोठ्या संस्थेमधून, मिनिस्ट्रीमधून, छोट्या ग्रुपमधून जे सत्य शिकवलं जातं त्या ठिकाणचे सर्व मिनिस्ट्री आणि त्यांचे संस्थापक, अध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रभू येशू माझ्या भारत देशाचं सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट जवान, कमांडो, त्यांचे कुटुंबीय, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. परमेश्वर आम्हा प्रत्येकाला आशीर्वादाची गरज आहे, परंतु प्रिय प्रभू येशू तू आम्हा बरोबर असावं, आम्ही तुझ्या बरोबर असावं, तुझ्या आज्ञा, विधी, नियम आमच्या बरोबर असावे, तू दिलेलं सत्य आमच्या बरोबर असावं. आणि म्हणून प्रिय प्रभू येशू त्या गरजा आमच्या पूर्ण करण्यासाठी पहिला प्रथम तुझं वचनाचं सत्य आम्हाला समजू दे. आणि प्रिय प्रभू येशू आम्हाला लागणाऱ्या गरजा तू झोपेत देखील पुरवण्यास समर्थ आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे आणि बेत, प्लॅनिंग, इच्छाप्रमाणे, प्रार्थना, विनंतीप्रमाणे तू दिलस असा विश्वास ठेवून ही प्रार्थना उपकार स्तुतीसह, आभार प्रदर्शनासह, धन्य उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होय, आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.